और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग रचना पॅनल प्रणालीतील अशोकनगर व शिवाजीनगर प्रभागाच्या चुकीच्या विभागणीबाबत आरपीआयने हरकत घेतली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माजी नगरसेविका मनीषा रणदिवे आणि कल्याण शहर माजी अध्यक्ष राजू रणदिवे, मंगल पठारे, जितू आहिरे, सचिन चंदने, अमोल पंडित यांनी केडीएमसी आयुक्तांकडे तथा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांकडे हरकत नोंदवली आहे। अशोकनगर व शिवाजीनगर हे प्रभाग कल्याणपूर्व पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यात यावेत। रामबाग, कर्णिक रोड, जोशीबाग व पश्चिमेकडील प्रभागाशी जोडण्याचा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा। याबाबत स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था व संघटनांचा थेट सहभाग व सल्लामसलत घेण्याची मागणी करण्यात आली आहे। अशोकनगर प्रभाग 39 नवीन रचनेमध्ये हा प्रभाग 10 मध्ये टाकण्यात आलेला आहे। वास्तविक पाहता हा प्रभाग आणि निवडणूक आयोगाच्या आणि महापालिकेच्या ज्या गाईडलाईन्स आहेत की रेल्वे लाईनच्या पलीकडचा भाग असता कामा नये, परंतु हा माझा प्रभाग हा रेल्वे लाईनच्या अलीकडचा भाग आहे। पूर्वी हा स्वतंत्र प्रभाग होता, आता या पॅनलमध्ये हा प्रभाग जोडला आहे। पण हा प्रभाग अशा पद्धतीने जोडण्यात आलेला आहे रामबाग, कर्णिक रोड, जोशीबाग तर जिथं आमचा कधीही संबंध आला नाही। आणि वास्तविक पाहता हे तिन्ही मी जे आता बोललो आहे हे तिन्ही प्रभाग हे पश्चिमेला आहेत आणि आमचा प्रभाग जो आहे 39 हा ड प्रभाग म्हणजे 4J मध्ये जॉईन केलेला आहे। आमची मागणी आहे की ड प्रभागामध्ये 4J मध्ये जे भाग येतात तो म्हणजे अशोकनगर, अशोकनगरला लागून शिवाजीनगर, शिवाजीनगरला लागून मिलिंदनगरला लागून आनंदवाडी या प्रभागाशी जोडण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि विशेष म्हणजे असं आहे की यांनी जी लोकसंख्येची म्हणजे मतदारांची जी काय सांगितलेली लोकसंख्या ही 2011च्या जनगणनेनुसार मतदार ठरवण्यात आलेले आणि तीच पुढे केलेली आहे। म्हणजे 10 वर्ष लोटले तरी पण तीच अजूनपर्यंत हे लोकसंख्या आणि मतदार ग्राह्य धरतात। वास्तविक पाहता आता याच्यामध्ये या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये SCची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि यापूर्वी अशोकनगर हा भाग SC आणि OBC म्हणूनच राहिलेला आहे। म्हणजे SC आणि OBC लोकांना या प्रभागामध्ये सवर्णांच्या प्रभागामध्ये जोडल्यामुळे SC आणि OBC कदापि निवडून येणार नाही आणि इथला जो मतदार आहे रेल्वे ट्रॅकच्या बाहेर जाऊ शकत नाही आपली न्याय हक्क मागण्यासाठी। म्हणून आमची प्रामुख्याने मागणी आहे की स्थानिकच आम्हाला या ठिकाणी नगरसेवक हवा आहे आणि आमचा प्रभाग हा 4Jच्या याच्यामध्ये जोडण्यात यावा ही आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे। आणि जर तसं झालं नाही तर आम्ही आयोगाला सुद्धा आम्ही कळवू, मागासवर्गीय आयोगांना पण आम्ही आता मेल केलेला आहे। आता बघूया त्याचं उत्तर काय येते आणि जर तसं झालं नाही तर आम्ही अपिलात जाणार। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।